पार्टी का फेलियर है मैंने सोचता। ये तू समोर इकडे पुढे सागर कॅमेऱ्याच्या पुढे सागर प्रशांत भाऊ ओके खाली पकडायला चेहरा दोन मिनिट थांबा 2 मिनिट ओके खाली पकडा इथे बॉल बोलणार आहेत त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरलंय। त्यानंतर काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली। त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आणि त्यानंतर आता त्या माध्यमांशी संवाद साधणार आहे। दोन पकडले मी एक बोंडे साहेब तुझं काय होतं बोंडे साहेब ठीक आहे सागर तू म्हणत आहे सांगाल आज सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च दिलासा मिळाला आणि आज नामांकन सुद्धा दाखल केलं आपली पहिली प्रतिक्रिया गेल्या 12 वर्षापासून 11 वर्षापासून जी संघर्ष मी केला आणि विरोधकांनी खूप त्याला चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न केला खालच्या पातळीवर बोलले खालच्या पातळीपर्यंत ते प्रत्येक गोष्टी नेला आणि एक माजी सैनिकाची मुलीला आणि एक बाईला कुठपर्यंत त्रास द्यायचं कुठपर्यंत त्रास घ्यायला मजबूर करायचं ते त्रास मी गेल्या 10-12 वर्षापासून अमरावतीमध्ये सून म्हणून आणि त्याच्यानंतर जेव्हापासून राजकीय क्षेत्रामध्ये आली आपण मेहनत नाही करू शकतो इमानदारीने लोकांसाठी झटू शकत नाही तर एक बाईला कसं थांबवायचं या तर तिच्या चरित्रावर बोलायचं आणि या पद्धतीने तिला कोर्टामध्ये फसवून आणि तिच्या परिश्रमच्या शेवटच्या टोकापर्यंत तिची बदनामी करायचा चालला होता गेल्या 10-12 वर्षापासून। महिलाच्या जीवनात संघर्ष हा जन्मालाच वाटेला येते आणि शेवटच्या टोकापर्यंत राहते पण आज खरं जे होता दूध का दूध और पानी का पानी या सुप्रीम कोर्टचे माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आला त्याच्याबद्दल मी आपले सुप्रीम कोर्टचे मनापासून धन्यवाद करते।